ब्राह्मण बालक श्रृंगीद्वारे महाराज परीक्षित यांना शाप. या कथेअंतर्गत आपण बघितलं की कशा पद्धतीने परीक्षित महाराज एकदा शिकार खेळण्यासाठी गेले आणि तिथे अत्यंत घनदाट जंगलामध्ये आतपर्यंत गेल्यामुळे तिकडे कोणत्याही पद्धतीचं पाणी किंवा खाण्याची व्यवस्था न मिळाल्यामुळे परीक्षित महाराज पाण्याच्या शोधामध्ये एका आश्रमावरती जाऊन पोहोचले आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी कोणालाही बघितलं नाही, परंतु तिथे एक मुनी त्यांनी बघितले जे ध्यानस्थ बसलेले आहेत आणि ध्यानस्थ बसलेल्या अवस्थेमध्ये तरीही करावं काय, तर त्यांनी मुनींना विचारलं की कृपया आपण मला पाणी देऊ शकता का. त्या मुनी समाधीत असल्यामुळे त्यांनी काय ऐकलंच नाही. त्यामुळे एकदम उद्विग्न झालेला राजा, त्याला वाटलं की माझी काहीतरी इथे उपेक्षा होत आहे, माझा अपमान केला जात आहे. त्यामुळे त्यांना थोडा राग आला आणि थोडा मुनीचा द्वेषही वाटला आणि त्यामुळे त्यांनी बाहेर येऊन बघितलं कुटीरच्या, तर तिथे एक मेलेला सर्प पडलेला त्यांना दिसणार आहे आणि ज्याच्याद्वारे त्यांना वाटेल की आपणही थोडा बदला घ्यावा. अशा पद्धतीने तिथून राजाने निघण्यापूर्वी तो मेलेला सर्प ऋषी मुनींच्या गळ्यामध्ये टाकणार आणि मग आपल्या महालाकडे परत जाण्याची त्यांची लीला होत आहे. तर आपण बघितलं की कशा पद्धतीने महात्मा म्हणजे ती व्यक्ती नाही की ज्याच्याकडनं कधी चूक होत नाही. मोठ्या मोठ्या लोकांकडनंही छोट्या छोट्या आणि छोट्या छोट्या लोकांकडनं मोठ्या मोठ्या चुका होतात, परंतु खरे महात्मा ते आहेत की जी आपली चुकी झाल्यानंतर त्या चुकीला स्वीकार करतात, आपण केलेल्या अपराधाला स्वीकार करतात आणि त्या अपराधाची क्षमाही मागतात, अपराधापासून निवृत्त होतात आणि पुन्हा धर्माच्या मार्गावर परत येतात. अशा व्यक्तींनाही धर्मात्माच म्हणतात. आणि अशा पद्धतीने भगवंतांची कृपा प्राप्त करणारी व्यक्तीच भगवंतांना प्राप्त करू शकतात. तर ह्या जगतामध्ये आलेले आपण सर्व जीव म्हणजे काही ना काही चुका करूनच आपण भगवत धामातनं इथे येऊन बसलेलो आहोत आणि आता या चुकांपासून निवळून आपल्याला परत भगवत धाम गेलं पाहिजे. त्यासाठी भगवंतांच्या चरणांची भक्ती करणे हाच परमश्रेष्ठ मार्ग आहे. तर परीक्षित महाराजांनीही महान राजा महाभागवत भक्त असल्यानंतरही इथे थोडासा अपराध त्यांच्याकडनं झाला. आधी चूक तर मुनींनी केली की त्यांचा कोणत्याही पद्धतीने आदरातिथ्य केले गेले नाही, पण तरीही मेलेला सर्प त्यांच्या गळ्यात टाकायची गरज नव्हती. तरीही अशा पद्धतीने राजाकडनं ही चूक होत आहे, परंतु ते आपण केलेल्या अपराधाबद्दल पुन्हा त्याचं स्मरण करून त्याच्यापासून निवळण्याचा प्रयत्न कसा करतात त्याची चर्चा आज आपण श्रवण करणार आहोत. तर चुकी केल्यानंतर ज्या महात्म्यांच्या प्रती अशा चुका किंवा अपराध केले जातात ते क्षमा करू शकतात, परंतु त्यांचे जे प्रियजन असतात ते प्रियजन आपल्याला क्षमा करतीलच असं नाही. जसं श्रीमद भागवतमच्या चौथ्या स्कंदामध्ये आपण श्रवण करणार आहोत की दक्ष यज्ञामध्ये शिवजींचा अपराध झाला होता आणि त्यामुळे दक्षाचा मृत्यूही झाला. नंतर तर शिवजींनी ते याला चला सासऱ्याने अपराध केला म्हणून माफ केले, परंतु शिवभक्तांनी आपल्या स्वामींचा अपराध सहन नाही केला आणि त्यांनी त्या यज्ञ भूमीवरती मोठं तांडव नृत्य केले आणि सगळा यज्ञ नष्ट केला आणि दक्षाचाही वध केला. तर तशाच पद्धतीने इथेही काही आपल्याला दर्शन करायला मिळेल. श्लोक संख्या 32 द्वारे तस्य पुत्रोऽति तेजस्वी विहरन् बालकोर्भकैः राज्ञाघं प्रापितं तापं श्रुत्वा तत्रेदमब्रवीत्. तर त्या मुनींचा अर्थात शमिक ऋषींचा एक मुलगा होता
ज्याचं नाव होतं श्रृंगी. आणि हा ब्राह्मण पुत्र असल्या कारणाने एकदम शक्तिमान होता. त्याच्यामध्ये ब्रह्मतेज होतं, कारण त्याने ब्रह्मचर्याचं चांगलं पालन केल्यामुळे त्याच्याकडे विशेष शक्ती, दिव्य शक्ती प्राप्त झाल्या होत्या. परंतु बालक असल्या कारणाने तो आध्यात्मिक विषयामध्ये फारसा अनुभव त्याला नव्हता. असा हा अनुभवहीन बालक आपल्या मित्रांबरोबर, लहान मुलांबरोबर खेळत राहत असे. आणि अशा पद्धतीने तो आत्ताच्या वेळी जिथे राजाने मुलींचा अपराध केला होता त्या क्षणी तो नदीवरती जाऊन स्नान करीत होता. तर तिथेच कोणी बाळाने अशा पद्धतीने काही घटना घडली आहे ही माहिती त्या बाळाला दिली, श्रृंगीला. आणि मग त्या बाळाला एकदम राग आला. आणि असा राग आल्यानंतर तो बाळ आता त्या रागाच्या भरामध्ये काय बोलत आहे ते बघूया. तर बालकांमध्ये बालिश बुद्धी तर असतेच. जास्त अनुभव नसल्यामुळे, जास्त ज्ञान नसल्यामुळे, तशा पद्धतीचं प्रशिक्षण प्राप्त न झाल्यामुळे बालिश बुद्धीमुळे धांदळेपणा हा तर होणारच. तर बाळ श्रृंगी ही अशीच काहीतरी चूक करीत आहे. अहो अधर्म पालानाम पिऊनाम बलिभुजामिव स्वामिन्यघम यददासानाम द्वारपानाम शुनामिव. बालक श्रृंगी असं म्हणत आहे, अरे राजांच्या या पापांना तर बघा, जो स्वामी आणि सेवक सिद्धांताच्या एकदम विपरीत, विरुद्ध आहे. जसे कावळे आणि दारावरच्या कुत्र्याप्रमाणे आपल्याच मालकावरती हे भुंकत आहेत किंवा काव काव करीत आहेत. वर्णाश्रम धर्मानुसार ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असा विभाग आहे. असे कर्तव्य वाटलेले आहेत. तर ब्राह्मण हे सत्वगुणात असल्यामुळे रजोगुणी क्षत्रियांपेक्षा श्रेष्ठ असतात. तर अशा पद्धतीने बाळश्रृंगी आपला जातीचा अभिमान पुढे करत आहे आणि रजोगुणी असलेल्या राजाच्या प्रती थोडासा द्वेषभावच ठेवून अशा पद्धतीने स्वतःच्या ब्राह्मण शक्तीचा त्याला गर्व झालेला आहे. आणि त्या ब्रह्मचर्याद्वारे प्राप्त झालेल्या शक्तीचाही तो थोडा चुकीच्या पद्धतीने उपयोग करीत आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने कली कधी सुरू होतो हे इथे आपल्याला समजायला मदत होत आहे की जेव्हा संस्कृती विनाच जन्मसिद्ध अधिकार याच्यावरती जास्त बळ दिलं जातं. अर्थात ब्राह्मणाचा पुत्र ब्राह्मण म्हणा, क्षत्रियाचा पुत्र क्षत्रिय म्हणा, त्याच्यामध्ये कोणतीही पात्रता असो नसो, फक्त जन्मामुळे फक्त त्याला जर अधिकार प्राप्त झाला तर ही आसुरिक व्यवस्था आहे, ही राक्षसवाद आहे. आणि यामुळेच ब्राह्मणांचं पतन झालं आणि त्यानंतर क्षत्रियांचं आणि मग सर्व वर्णाश्रम व्यवस्था अशा पद्धतीने कलियुगात नष्ट होत आहे. तर हे ब्राह्मणांचं जे पतन आहे याचा सूत्रपात घालत आहेत श्रृंगी मुनी. कारण त्यांनी आपल्या पित्याची चूक न बघता केवळ राजाची चूक बघत आहेत आणि तेही त्या जाती वर्ण व्यवस्थेनुसारच त्याला कारण मानून स्वतःला श्रेष्ठ मानत आहे. आणि ब्राह्मण स्वतः शमीक ऋषींच्या मनामध्ये असा भाव नाही आहे. त्यामुळेच पुढे त्यांचाही स्वभाव आपल्याला कळेलच. परंतु बालकाने केलेल्या अशा चुकीमुळे त्यांना फारच पश्चाताप होणार आहे. त्यामुळे व्यक्तीने सावध राहिलं पाहिजे. वर्णाश्रमाच्या सिद्धांतांना भक्तांवरती किंवा महाभागवतांवरती लागू करताना अत्यंत सावधान असलं पाहिजे. कारण भगवंतांचे भक्त हे भगवंतांच्या संरक्षणात असतात. वर्णाश्रम व्यवस्था ही भगवंतांनीच बनवली आहे, परंतु ती भक्ती समोर दुय्यम आहे. कारण 4 पुरुषार्थ आहे, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. परंतु यापेक्षाही श्रेष्ठ 5वा पुरुषार्थ आहे भक्ती. कारण या 4 गोष्टी केल्याने ही व्यक्ती भौतिक संसारातच अडकून राहू शकतो
परंतु केवळ भगवंतांची भक्ती केल्याने तो या संसाराला पार होऊ शकतो. तर ही चुकी इथे बाळ श्रृंगी करत आहे. ब्राह्मणैहि क्षत्रबंधुर्हि गृहपालो निरूपितः स कथं तद्गृहे द्वास्थः सभाण्डं भोक्तुमर्हति. तर आता आणखी तुलना करत आहे बाळ. राजांची ही पोरं निश्चितच दारावरच्या कुत्र्यांसारखे नियुक्त झालेली आहे आणि त्यांनी दारावरच राहिलं पाहिजे. तर मग कशाच्या आधारावर हे कुत्रे आपल्या मालकाच्या घरात घुसून मालकाच्याच थाळीत खाण्याचा उत्साह दाखवित आहे? अर्थात श्रृंगी अपेक्षा करीत आहे की जो राजा हा राज्याचं पालन करण्यासाठी नेमलेल्या कुत्र्यासारखा आहे, तर त्याने घरामध्ये अर्थात ब्राह्मणाच्या झोपडीमध्ये घुसण्याची काय गरज होती? हा उद्दामपणा दाखवण्याची काय आवश्यकता होती? तर अशा पद्धतीने चिकित्सा करत आहे बाळ. परंतु या चिकित्सेमध्ये तो एक चूक करत आहे. तो आपल्या वडिलांची चूक सफाईने झाकण्याचा प्रयत्न करीत आहे. तर हा त्याचा काय आहे? असत्कारशीलताचा गुण आहे. त्याला स्वतःच्या बाजूला अर्थात वडिलांच्या बाजूची चूक त्याला काहीही दिसत नाही. कुत्र्याचा स्वभावच असतो, मालकाने जास्त प्रेम केल्यानंतर तो आतपर्यंत येऊ शकतो, परंतु थाळीमध्ये तोंड त्याने टाकू नये यासाठी कुत्र्याला थोडं दूर ठेवतात. परंतु एका क्षत्रिय राजाला, खास करून एक महान महाभागवत अशा परीक्षित महाराजांना एकदम कुत्र्याबरोबरच लेखण्यामध्ये ही चूक केलेली आहे शमीक ऋषीच्या पुत्राने श्रृंगीने. तर अशा पद्धतीने एका राजर्षीला इतक्या खालच्या दर्जावर त्याला उदाहरण देऊन पतित अवस्थेला प्राप्त करून दाखवण्याची काही आवश्यकता नव्हती. आणि तो हेही विसरला की जर माझ्या वडिलांचा अपराध झाला आहे तर त्यांची काय प्रतिक्रिया आहे तेही जाणून घेतलीच पाहिजे. जसं लक्ष्मणांनी भगवंत श्रीरामांनी वनवासात जाण्यासाठी स्वीकृती दाखविली, परंतु लक्ष्मणने सांगितले की आपण दशरथाला बाजूला करून टाकू आणि आपण राज्य हस्तगत करू शकतो. परंतु श्री रामचंद्रांनी सांगितलं की मी आपल्या वडिलांचीच जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करण्यासाठी मी वनात जाणार. तेव्हा लक्ष्मण काही करू शकले नाही. तर लक्ष्मण धर्मपरायण आहेत, भगवंत श्री रामचंद्र धर्ममूर्ती आहेत. परंतु इथे ते तर क्षत्रिय कुळात येऊन त्यांनी लीला केली, पण इथे त्यापेक्षा श्रेष्ठ जर ब्राह्मण श्रृंगी असेल तर त्याने आपल्या पित्याचीही बाजू जाणून घ्यायला हवी होती. परंतु असं काहीही या अनुभवहीन बालकाने केलेलं नाही आणि त्यामुळेच त्याच्या वडिलांना पुढे पश्चाताप करावा लागेल. त्यामुळे म्हणतात ना, कानून को कभी अपने हात में नहीं लेना चाहिए. तर इथे बाळ श्रृंगी काय करत आहे? असंच काहीतरी करत आहे. तर तो काय म्हणत आहे? कृष्णे गते भगवती शास्त्रयुत्पथगामिनां तद्भिन्न सेतु नद्याहं शास्मि पश्यत मे बलम. सर्वांचे परमशासक अर्थात राजे तर भगवान श्रीकृष्णच आहे, त्यामुळे त्यांना ठाकूरजीही म्हणतात. तर असे भगवंत आता द्वापरयुगाच्या अंती आपल्या निजधाम गोलोक वृंदावनात निघून गेलेले आहे आणि त्यानंतर आता ते आपले रक्षक निघून गेल्यामुळे इथे फक्त काय आता उपद्रवी जीवच, दुसऱ्यांना त्रास देणारे हे तथाकथित राजाच फक्त इथे उरले आहेत दुसऱ्यांचं शोषण करण्यासाठी. अशा पद्धतीने तो विचार करत आहे. आणि यामध्ये आता मी काय करतो? भगवंत नाहीत धर्माचं पालन करण्यासाठी, मग मीच आपल्या हातामध्ये काय घेतो? दंड घेतो, अर्थात न्यायव्यवस्था मी आपल्या हातामध्ये घेतो. जसं परशुरामांनी क्षत्रियांना त्यांच्या चुकीमुळे
त्यांना दंड देण्यासाठी स्वतःच्या हातामध्ये फरशा घेतला होता आणि पूर्ण पृथ्वीवरनं त्यांनी 21 वेळा क्षत्रिय राजांचा नाश केला होता. अशा पद्धतीने श्रृंगीनेही असंच काही ऐकलं असेल तर त्यांना वाटलं आता धर्माचं पालन आणि रक्षण करणारा कोणी दिसत नाही आहे, तर मीच आपल्या हातामध्ये ब्रह्मदंड घेतो आणि आता या राजाला मी काय करतो, दाखवून देतो की याची काय लायकी आहे ते. अशा पद्धतीने आता सर्वजणांनी माझा पराक्रम बघा असं सर्व बाळांना तो सांगत आहे. त्यामुळे कलियुगामध्ये आपण बघू शकतो की हीच प्रथा नंतर चालू झाली आहे. आता तथाकथित राजे तर आता राहिले नाही, आता हे ढोंगी राजे म्हणजे पंतप्रधान राहिले आहेत, तर यांना कोणीही बॉम्ब आणि गोळ्या मारून मारून यांना उडवत असते. तर ही प्रथा थोडीशी चालू करण्यासाठी मदतच झालेली आहे श्रृंगीद्वारे, कारण त्यांच्याकडे ब्रह्मतेज होतं परंतु ते अल्प होतं, अर्थात त्यांना पूर्ण ज्ञान नव्हतं. तरीही त्यांनी फार जास्त उत्साह इथे दाखवलेला आहे. आणि ही एक कलियुगाची जादूच आहे की बुद्धी असणाऱ्या लोकांचीही बुद्धी भ्रष्ट करणे आणि त्या बुद्धीला चुकीच्या कार्यांमध्ये लावून सर्वांना भ्रमित करणे. तर यासाठीही काय केलेलं आहे, या भ्रमित आणि गर्वित झालेल्या बालकाच्या रूपाने कलियुग आपलं कार्य करण्यासाठीच जणू काही आपला प्रचार प्रसार करणार आहे. त्यामुळे इथे एक तत्व समजायला मिळते, जोपर्यंत ब्राह्मणाची बुद्धी भ्रष्ट होत नाही तोपर्यंत कली आपला भयानक प्रभाव या जगतात पाडू शकत नाही. त्यामुळेच धरती मातेलाही तिच्या दुःखाबद्दल विचारपूस करताना धर्ममूर्तींनी बैलाने विचारलं होतं की काय आपल्याला याच्यामुळे दुःख होत आहे की आता या संसारामध्ये तथाकथित राजांच्या बरोबर ब्राह्मणांनी साठगाठ केली आहे आणि चुकीच्या पद्धतीच्या कलियुगाच्या प्रचार आणि प्रसारासाठीच आता हे तथाकथित ब्राह्मण मदत करणार आहे. त्यामुळे ते श्रृंगी बाळ आता अत्यंत क्रोधाने भरल्यामुळे राजाला शाप देण्यासाठी तयार होत आहे. इत्युक्त्वा रोषतां राक्षो वयस्या नृषिबालकः कौशिक्याप उपस्पृश्य वाग्वज्रम विससर्जः. क्रोधाने अत्यंत लाल लाल डोळे झाले त्या बाळाचे आणि आपल्या सर्व उपस्थित असलेल्या ब्राह्मण बालकांबरोबर तो उभा राहिला आणि अत्यंत क्रोधाने तो त्या नदीमध्येच पाण्यातच उभा होता, ज्या नदीचं नाव होतं कौशिक नदी. अशा नदीमध्येच त्याने आपल्या हातामध्ये पाणी घेतलं, कारण कोणत्याही धार्मिक विधीला वैदिक विधी करण्यापूर्वी गंगाजळाद्वारे किंवा नदीच्या जळाद्वारे स्वतःला पवित्र करून आचमन करूनच ते विधी केले जायचे. तर कोणाला शापही द्यायचा असला तरीही आधी गंगा नदी किंवा नदीच्या पाण्याने स्वतःला पवित्र करूनच हे शाप दिले जायचे. तर ही वैदिक प्रक्रिया होती. अशा पद्धतीने बाळाने कौशिक नदीच्या अत्यंत निर्मळ जलाला स्पर्श केला आणि पुढील प्रमाणे आपला वज्ररूपी शाप हा राजावरती त्यांनी सोडला. तर आता बाळश्रृंगी विचार करत आहे की जर राजाने मेलेल्या सापाद्वारे माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये त्याला टाकला, अर्थात मुनींचा अपराध केला होता, म्हणून मीही सापाद्वारेच त्या राजाचा मृत्यू घडावा असं काहीतरी केलं पाहिजे. इति लंघित मर्यादम तक्षकः सप्तमेहनी दक्षति स्म कुलांगारम चोदितो मे ततद्रुहम. तर राजाला तो काय म्हणत आहे, कुलांगार अर्थात कुळाचा कलंक. त्या ब्राह्मण बालकाने राजाला काय शाप दिला, आजपासून सप्तमेहनी, आजपासून 7व्या दिवशी आपल्या वंशाचा हा सर्वाधिक नीच कुळाचा कलंक महाराज परीक्षित याला दक्षती, एक तक्षक नावाचा उडणारा सर्प येईल आणि तो त्याला डसेल
आणि त्याच्या भयानक अग्निकारक अशा दाहामुळे, विषाच्या दाहामुळे हा मृत्युमुखी पडेल. का? कारण याने माझ्या वडिलांना अपमानित करण्यासाठी सर्व राजकीय शिष्टाचारांचा त्याग केला, ब्राह्मणांचा अपराध केला आणि माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प टाकला होता. अशा पद्धतीने बाळाने पूर्ण अभ्यास न करता, वडिलांकडे परत न येता, सर्व परिस्थिती न जाणता, फक्त दुसऱ्याने दिलेल्या माहितीवरतीच आपला पूर्ण निर्णय घेऊन न्याय व्यवस्था स्वतःच्या हातात घेतली. आणि त्याला फार दुःख झालं होतं की माझ्या वडिलांचा इतका मोठा अपराध केला गेला आहे. त्यामुळे तो श्रृंगी बाळ नदीवरून आंघोळ करून परत आला आणि परत आल्यानंतर त्याने काय दृश्य बघितलं? ततो भेत्याश्रमं बालो गले सर्पकलेवरम इतरं वीक्ष दुःखार्तो मुक्तकंठो रुरोदः. बालक आपल्या वडिलांच्या आश्रमावरती परत आला आणि त्याने परत आल्यानंतर बघितलं, वडिलांच्या कुटीरमध्ये जाऊन, की त्यांच्या वडिलांच्या गळ्यामध्ये, शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये एक मेलेला सर्प टाकलेला आहे. आणि अत्यंत उद्विग्न झालं त्याचं मन, आणि त्या उद्विग्न अवस्थेमध्ये तो एकदम जोराजोराने ओरडायला लागला, कारण त्याला फार दुःख झालं होतं. आणि काय मग अशा ओरडण्यामुळे मुनी आपली समाधी टिकवू शकतील का? स वा आंगिरसो ब्रह्मन् श्रुत्वा सूत विलापनम उन्मिल्य शनकैर्नेत्रे दृष्ट्वा चांसे मृतोरगम. हे ब्राह्मणांनो, सूत गोस्वामी सांगत आहेत, अंगिरा मुनींच्या वंशामध्ये उत्पन्न होणारे ते ऋषी, शमीक ऋषी यांचा पुत्र श्रृंगी अत्यंत जोरजोराने असा ओरडत होता. ते ओरडणं ऐकल्यामुळे हळूहळू, शनै शनै ऋषीमुनींनी आपले डोळे उघडले, कारण फार गहन समाधीमध्ये ते होते. आणि त्यांनी हळूच डोळे उघडल्यानंतर बघितलं की त्यांच्या गळ्यामध्ये एक मेलेला सर्प गुंडाळलेला आहे. अशा पद्धतीने आपल्या गळ्यामध्ये पडलेल्या त्या सापाला बघून त्यांनी काय प्रतिक्रिया दिली? विसृज्य तं च पप्रच्छ वत्स कस्माधिरोदिषि केन वा ते पकृतम् इत्युक्तः स न्यवेदयत्. त्यांनी तो बघितला की सर्प तर मेलेला आहे, माझ्या गळ्यात टाकलेला आहे, कशा पद्धतीने आला माहिती नाही, पण माझ्या गळ्यात तो दिसत आहे. आणि माझ्यासमोर उभा असलेला माझा बाळ इतका जोरजोरामध्ये रडत आहे, ओरडत आहे, तर याला काय झालेलं आहे? याला कोणी एवढं दुःख दिलेलं आहे? त्यांना काही कळेना की झालंय काय. आणि मग त्यांनी आपल्या बाळाला विचारलं की बाळ, झालंय काय? तू एवढा का घाबरला आहेस? का रडतोयस तू? तेव्हा बालाने, अर्थात श्रृंगीने सर्व काही घटना ही आपल्या ऋषीमुनी पितरांना, अर्थात पित्याला सर्व काही सांगितले. श्रृंगीच्या दृष्टीने तर राजाने फार मोठा अपराध केला होता शमीक ऋषींचा, परंतु शमीक ऋषींच्या दृष्टीने ती घटना काय होती ते कसं या घटनेकडे बघतायत? निशम्य शप्तमतदर्हन् नरेंद्रं स ब्राह्मणो नात्मजम् अभ्यनन्दत अहो बतां हो महदद्यते कृतम् अल्पीयसि द्रोह उरुर्दमोधृतः. पित्याने आपल्या बाळाकडनं सर्व काही ऐकून घेतलं की कशा पद्धतीने राजा आला होता, त्याला पाणी मिळालं नाही आणि त्याने तो मेलेला सर्प माझ्या गळ्यात टाकला, आणि याने उद्विग्न होऊन बाळाने त्या राजाला शाप देऊन टाकला. परंतु तेव्हा मुनींना वाटलं की राजाला एवढ्या छोट्या चुकीसाठी एवढा मोठा मृत्यूदंड देण्याचं काही कारण नव्हतं.
तर त्यांना मनस्ताप झाला की बाळाने एकदम बालिश बुद्धीने आपलं कार्य केलेलं आहे. कारण ऋषीमुनी तर श्रेष्ठच होते, पण त्यांना माहिती आहे संपूर्ण जगतामध्ये धर्माचं पालन करून घेणारे हे अधिशासक राजा परीक्षित महाराज अत्यंत महान व्यक्ती होते. तर अशा व्यक्तीचा एवढा मोठा अपराध करण्याचं काही कारण नव्हतं. त्यामुळे ऋषी मुनींनी वा बेटा, किती महान कार्य केलेस तू, अशा पद्धतीने त्याला काही शाबासी दिली नाही. परंतु उलट त्यांनी त्याला विचारलं की बाळ, तू अशी चूक का केलीस, आणि तू तर फार मोठं पापकर्म करून टाकलं आहेस. कारण तू एका तुच्छ अत्यंत छोट्या कारणासाठी एवढा मोठा दंड देण्याचं काही कारण नव्हतं. आणि तुला माहिती नाहीये की धर्माचं पालन करणं किती कठीण आहे, आणि ते पालन स्वतःही करतायत आणि सगळ्या जगालाही ते पालन करण्यासाठी मदत करत आहेत. अशा जबाबदार असणाऱ्या राजाला, सम्राटाला, पृथ्वीच्या सम्राटाला तो मृत्यूचाच शाप दिलास, याच्याबद्दल शमीक ऋषी स्वतःच पश्चाताप करायला लागले. त्याने मी समाधीत नसतो तर मी राजाची काळजी घेतली असती आणि हा प्रसंग उद्भवला नसता. तर ऋषी मुनी तर हाच विचार करतायत की मी जास्त सावधान राहायला पाहिजे होतं. त्यामुळे आता बाळाने तर चुकी केली आहे, तर ती आता बालकाच्या चुकीवर काय उपदेश देतील. न वै नृभिर्नरदेव पराख्यम सम्मातुम अर्हस्य विपक्व बुद्धे यत्तेजसा दुर्विषहेण गुप्ता विन्दन्ति भद्रान्य कुतो भया प्रजः. हे बालक, श्रृंगी बाळ, तुझी बुद्धी अजून अपरिपक्व आहे. तू अजून पूर्णपणे परिपक्व नाही झालायस. त्यामुळे तुला हे ज्ञान नाही आहे की राजा मनुष्यांमध्ये सर्वश्रेष्ठ असतो. त्यामुळे त्याला नरदेवही म्हणतात, आणि तो भगवंतांचं प्रतिनिधित्व करतो या जगतामध्ये. त्यामुळे त्याला भगवंतांसारखंच महान मानलं जाते. परंतु त्या राजाची तुलना तू एका सामान्य व्यक्तीबरोबर केली, हे तर फार चुकीचं केलं आहेस. कारण राज्याच्या सर्व नागरिकांना ते आपल्या उत्तम तेजाद्वारे संरक्षित करीत असतात, आणि समृद्धीमय जीवनामध्ये सर्वांना पुढे जाण्यासाठी ते मदत करीत असतात. हे तुला काहीही ठाऊक नाही. असा राजर्षी अथवा राजा जर जगतामध्ये नसेल तर किती अनिष्ट ओढवेल तुला माहिती आहे का. अलक्ष्यमाने नरदेव नाम्नी रथांगपाना वयमंगलोकः तदा हि चौर प्रचुरो विनंक्षत् अरक्ष्यमाणो विवरूथवत् क्षणात्. ही बाळा, एकछत्र राजसत्ता अर्थात छत्रपती यांच्याद्वारा रथचक्र धारण करणारे भगवान श्रीकृष्ण यांचंच प्रतिनिधित्व केलं जातं. ते भगवंतांचे प्रतिनिधी म्हणूनच या जगतामध्ये धर्माचं पालन करून घेतात. आणि जर अशी राजसत्ताच जर नष्ट झाली, क्षत्रियच या जगतात नाही राहिले, तर सर्व संसारामध्ये केवळ चोरच चोर होते. आणि ते सर्वत्र काय करतील, सगळ्यांची लूटपाट करतील, आणि सर्व प्रजा ही त्रस्त होऊन जाईल. जी आपण आत्ताच्या प्रसंगामध्ये, आत्ताच्या काळामध्ये हीच परिस्थिती बघत आहोत. क्षत्रिय राजा छत्रपती नसल्याने संपूर्ण जगतामध्ये फक्त बनियागिरी चालू आहे. सगळे चोर लूटपाट करणारे लोक एकत्र आलेत आणि प्रत्येक गोष्ट ओरबाडून चोरतायत सगळे, आणि सर्व प्रजा ही त्रस्त झालेली आहे. सगळे दुःख प्राप्त करत आहेत. आणि अशा पापाचाराला मग कोण जबाबदार ठरेल या परिस्थितीला, जर अशी परिस्थिती आली तर. तदद्यः पापम उपैत्यनन्वयम् यन्नष्टनाथस्य वसोर्विलुम्पकात् परस्परं घ्नन्ति शपन्ति वृञ्जते पशून् स्त्रियोर्धान्
पुरुदस्य भोजनः. जर राजाची अशी क्षत्रिय शासकीय प्रणाली जर समाप्त झाली आणि धूर्त आणि केवळ चोरांच्या द्वारे जर संपूर्ण संपत्ती लुटली गेली तर मोठे मोठे सामाजिक विघ्न उपस्थित होते आणि लोक एकदम दुःखी कष्टी होते. पशु, स्त्रिया, लहान बाळक यांची चोरी होईल आणि अशा सर्व पाप कर्मांसाठी उत्तरदायी कोण ठरेल? आपण सर्व, खास करून ब्राह्मण. कारण जर आपणच क्षत्रियांचा नाश केला तर मग क्षत्रिय नाही राहिला तर मग काळजी कोण घेणार? या जगताला कोण सांभाळणार? त्यामुळे इथे जबाबदारी दाखवण्यासाठी नह अर्थात आपण सर्व असा शब्द वापरलेला आहे. तर आज आपण बघतो समाजामध्ये धन लुटलं जात आहे, पशु लुटले जात आहे, स्त्रियांची काळजी कोणी घेत नाही, लहान मुलांची, म्हाताऱ्यांची काळजी कोणी घेत नाही आणि अशा पद्धतीने सर्वत्र विघ्न उपस्थित झाले आहे. आणि अशा समाजामध्ये राजाच्या अभावात आणखी काय परिणाम दिसू शकतात? तदार्य धर्म प्रविलीयते नृणाम वर्णाश्रमाचारयुतस्त्रयीमयः ततोर्थ कामाभिनिवेशितात्मनां शूनां कपीनां इव वर्णसंकरः. तर शूनाम कपीनाम इव वर्णसंकरः. शूनाम म्हणजे कुत्र्यांसारखे, कपीनाम म्हणजे माकडांसारखे सदृश या पद्धतीने वर्णसंकर, अवांछित प्रजा उत्पन्न होईल. त्यामुळे सामान्य पद्धतीने जे वर्ण आणि आश्रमांची व्यवस्था आहे ती गुणात्मक कार्यांद्वारे हळूहळू प्रगती करावी सभ्यतेमध्ये आणि हळूहळू वैदिक आदेशांचं पालन करून आध्यात्मिक बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परंतु जर या व्यवस्थेमध्ये आपण जी दुसरी कडी आहे क्षत्रियांची, ही कडी जर नष्ट केली तर मग ही साखळी तुटेल. अशा पद्धतीने ही साखळी जर तुटली तर साखळी तुटल्यानंतर काय होईल? ही साखळी आपलं काम करू शकणार नाही. त्यामुळे असं म्हटलेलं आहे की एखाद्या साखळीची किती शक्ती असते, एखाद्या साखळीमध्ये किती शक्ती असते, तर सांगितलेलं आहे त्या साखळीमध्ये जी सगळ्यात कमजोर, सगळ्यात दुर्बल जी कडी असते त्या कडीमध्ये जेवढी शक्ती असते तेवढीच त्या साखळीमध्ये शक्ती असते. कारण जेव्हा त्या साखळीने काही काम घेतलं जाईल तर ती ओढताना, तिच्यामध्ये वजन देताना पहिले कोण तुटणार आहे? जी सर्वात दुर्बल कडी आहे. ती दुर्बल कडी जेव्हा तुटेल तेव्हा साखळी आपलं काम करू शकणार नाही. त्यामुळे समाजाला जर मजबूत व्हायचं असेल, जर परिवाराला मजबूत व्हायचं असेल तर त्या परिवारामध्ये, त्या समाजामध्ये सगळ्यात जे कमजोर लोक आहेत त्या कमजोर लोकांना आधी मजबूत बनवलं पाहिजे. मग ते आर्थिक असो, सामाजिक असो, आध्यात्मिक असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक स्तरावरती हाच निकष लावला जातो. आपल्या घरामध्ये कोणी शारीरिक दृष्टीने व्यंग असेल तर त्याला शारीरिक प्रशिक्षण दिलं पाहिजे. कोणाला मानसिक समस्या असेल तर मानसिक त्याला प्रशिक्षण दिलं पाहिजे. आणि कोणाला आध्यात्मिक जीवनामध्ये उद्देशच नसेल तर त्या उद्देशाबद्दल त्याला प्रशिक्षण दिलं पाहिजे. म्हणजे तो स्वतःच्या जीवनाची किंमत समजेल आणि आपल्या जीवनामध्ये काहीतरी उत्तम कार्य करण्यासाठी प्रोत्साहित होईल. आणि जर हे आपण प्रोत्साहन त्या व्यक्तीला दिलं नाही तर आपला घर, आपला समाज, आपला देश आणि आपल्या आध्यात्मिक स्तरावरतीही आपला विकास होऊ शकणार नाही. कारण मानव हा समाजशील प्राणी आहे. जर आपण एकमेकांची काळजी घेतली नाही तर आपल्यालाच त्रास होणार. आपल्या घरात जर कोणाला रोग झाला तर सर्वांना थोडीशी पीडा ही होणारच. पण सर्व जर स्वस्थ असतील तर सगळेजण एकमेकाला मदत करू शकतात. त्यामुळे सर्वांनी आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिक विकास करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि दुसऱ्यांनाही तो प्रयत्न करण्यासाठी उत्साह दिला पाहिजे. आणि हे
परम कार्य आहे. कारण हे कार्य भगवंतांना अत्यंत प्रिय आहे. कारण आपण हे शरीर नाही आहोत, आपण आत्मा आहोत. परंतु या शरीरामध्ये कर्माद्वारे आपण बद्ध झालेलो आहे. तर या कर्माच्या जंजाळातून आपल्याला निघायचं असेल तर कर्मानी निर्दहती किंतुच भक्ती भाजाम, हे ब्रह्माजींनी सांगितलं. कर्माच्या जंजाळातनं व्यक्ती केवळ भगवंतांच्या, परम भगवंत श्रीकृष्णांच्या भक्तीनेच केवळ बाहेर येऊ शकतो. दुसऱ्या कोणत्याही प्रकारच्या कार्याने हा आत्मउद्धार किंवा आत्मसाक्षात्कार आपण प्राप्त करू शकत नाही. कारण भगवंतही गीतेमध्ये सांगतात, भक्त्या माम अभिजानाति यावान यश्चास्मि तत्वतः. मला जर जाणून घ्यायचं असेल तर केवळ माझ्या निस्सीम प्रेमा भक्तीद्वारेच तू मला जाणू शकतो आणि दुसरा कोणताही मार्ग नाही. अशा पद्धतीने क्रमिक प्रगती केली जाते वर्णाश्रम धर्माद्वारे आणि भक्तीद्वारे ही प्रत्यक्ष डायरेक्ट प्रगती करता येते. जसं एखादी उंच बिल्डिंग असेल तर त्या बिल्डिंग मध्ये आपण पायऱ्या पायऱ्यांनी वरती जाऊ शकतो. आणि दुसरा मार्ग आहे एलिव्हेटर अर्थात लिफ्टद्वारे. तर पायऱ्या पायऱ्यांनी जायला खूप जास्त शक्ती लागेल, वेळही लागेल, थकवाही जास्त येईल. आणि लिफ्टने फक्त एक बटन दाबलं की झरकन आपण काही सेकंदामध्ये त्याच्या टेरेस पर्यंतही जाऊ शकतो. तर भक्ती जी आहे ती लिफ्टचा मार्ग आहे आणि वर्णाश्रम हा जो मार्ग आहे तो पायऱ्या पायऱ्यांचा मार्ग आहे, टप्प्या टप्प्यांचा मार्ग आहे. आणि टप्प्या टप्प्याने फक्त आपण टप्पा खात खालीच चाललोय, त्याच्याने काही वरती जाईना आपण. त्यामुळे आपण भगवंतांची कृपा भगवंतांच्या भक्तांद्वारे प्राप्त केली पाहिजे आणि भगवंतांच्या चरणांच्या लिफ्टमध्ये बसलं पाहिजे आणि झरकन आपण फार लवकर भगवंतांच्या चरणांपर्यंत पोहोचू शकतो. तर अशा पद्धतीने जर वर्णाश्रम व्यवस्थेमध्ये जर राजा नसला तर ही साखळी काय होईल, तुटेल. आणि साखळी तुटल्यानंतर ती व्यक्तीला वरती आणण्यासाठी, त्याचा उद्धार करण्यासाठी मदत करू शकणार नाही. तर दोन साखळ्या, एक वर्णाश्रमची साखळी, दुसरी भक्तीची साखळी. भक्तीची साखळी तुटते जेव्हा आपण भक्तांशी संपर्क टाळतो, तेव्हा ही साखळी तुटते. आणि वर्णाश्रमची साखळी केव्हा तुटते, जेव्हा एक तर ब्राह्मण, एक तर क्षत्रिय किंवा वैश्य किंवा शूद्र यांच्यापैकी कोणती तरी साखळी तुटते. तर अशा पद्धतीने इथे वैदिक मार्गाची साखळी तुटण्याचा प्रसंग आलेला आहे की अशा पद्धतीने जर क्षत्रिय राजा नसेल तर सर्वजण आपल्या फक्त भौतिक इंद्रिय तृप्तीमध्येच लागतील आणि त्यासाठी फक्त काय करतील, आर्थिक विकास करण्यामागे दिवस रात्र लागतील. आता सर्व जगतामध्ये प्रत्येक जण फक्त एकमेकाचा बँक बॅलन्सच विचारत असतो. हा, तुम्ही किती पैसे जमवले, तुम्ही किती जमवले, तुम्ही किती जमवले. पण कोणी हे विचारत नाही तुम्ही मरताना किती पैसे सोडून चालले. अर्थात ते सगळे इकडेच राहिले आणि तुम्ही चालले कुठे तुम्हालाही माहिती नाही. तर अशा पद्धतीने हा मूर्खाचा बाजार चालू आहे. तर हा कलियुगाचा एक स्पेशल वरदानच आहे. सर्वजण आर्थिक प्रगतीसाठी फार उत्साही आहे, दिवस रात्र काम करत आहे, परंतु आध्यात्मिक प्रगतीसाठी काहीही उत्साह नाही. आणि यामुळे हे कुत्र्या मांजरासारखी आणि माकडांसारखी ही सभ्यता निर्माण झालेली आहे आणि यांनाच वर्णसंकर म्हणतात. कारण आता कुठेही जातीचा, गुणांचा कुठे ताळमेळ नाही आहे. त्यामुळे सर्वत्र घटस्फोट आणि सर्व संबंध तुटत आहेत आणि लोक फक्त पैशामागे धावत आहे, जो काहीही कामात येत नाही. कारण मरताना सगळं इथेच ठेवून जावं लागतंय. परंतु आध्यात्मिक ज्ञान नसल्यामुळे आणि या आध्यात्मिक ज्ञानामध्ये प्रशिक्षण नसल्यामुळे सर्व व्यक्ती काय झालेले आहेत, भ्रमित झालेले आहेत. चांगले चांगले पण भ्रमित झालेले आहेत. तथाकथित ब्राह्मण हे सगळं अशा राक्षसांच्या पायांची चाकरी करण्यामध्येच लागलेले आहे. धर्माचं पालन त्यांना करायला वेळ नाही आणि त्याचं प्रशिक्षणही दुसऱ्याला द्यायला त्यांच्याकडे उत्साह नाही. तर या सगळ्या परिस्थितीमुळे आपण कलियुगाचा हा प्रभाव पडलेला सर्वत्र बघत आहोत. तर या प्रभावापासून वाचायचं असेल तर आपण वर्णाश्रमानुसार कार्यही केलं पाहिजे आणि भक्तीच्या लिफ्टमध्ये बसून पटकन भगवंतांच्या चरणांपर्यंत पोहोचलंही पाहिजे. तर इथे बाळ श्रृंगीला शिक्षण देत आहे, प्रशिक्षण देत आहे जे अपूर्ण आहे शमीक ऋषींद्वारे.
तर ते सांगतायत की महान महान व्यक्तीही छोट्या मोठ्या चुका कधी कधी करतात, परंतु त्यांना फार गंभीरतेने आपण घेतलं नाही पाहिजे. कारण काही काही गोष्टी परिस्थितीवश केल्या जातात, तर त्यामध्ये जास्त दोषबुद्धी आपण ठेवली नाही पाहिजे. धर्मपालो नरपतिः स तु सम्राट बृहच्छ्रवः साक्षान् महाभागवतो राजर्षिर् हयमेधयात् श्रमयुतो दीनो नैवास्मच्छापमर्हति न एव अस्मात् शापम अर्हति. तर असे महाभागवत, साक्षात महाभागवतो जे धर्मपाल नरपती आहेत, आपल्याद्वारे खास करून ब्राह्मणांद्वारे शाप प्राप्त करण्याजोगे नसतात, हे बाळाला शिकवतायत. कारण सम्राट परीक्षित हे अत्यंत पवित्र राजा होते आणि अत्यंत प्रसिद्ध आणि उच्च कोटीचे भगवत भक्त होते. जसं आपण काल श्रवण केलंय, 3 प्रकारचे भक्त असतात, कनिष्ठ, मध्यम आणि उत्तम. तर परीक्षित महाराज हे उत्तम अधिकारी स्तरावर होते. तर अशा राजर्षींना, संत वृत्तीच्या राजाला, ज्यांनी अश्वमेध यज्ञ करून सर्व जगताचं कल्याण केलेलं आहे, तर ते फक्त भूक आणि तहान लागल्यामुळे आपल्याकडे आले आणि आपण त्यांची सेवा नाही करू शकलो. तर या परिस्थितीमध्ये आपणच आणखी चुकी करूनही चोराच्या उलट्या बोंबा आपणच त्यांना शाप देणं हे काही योग्य नाही आहे. अशा पद्धतीने ते बाळाला प्रशिक्षण देत आहेत. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.